नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा. लक्षद्वीप बेटाजवळ ताऊक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रातून तीव्रतेने पुढे सरकू लागलंय. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, केरळ आणि कर्नाटक राज्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय. तर वादळाचा धोका असल्यास स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतराच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ताऊक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच साधन सामग्री तयार ठेवावी असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलंय. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्याचा प्रभाव मुख्यतः दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याला प्रभावाने जाणवेल आणि त्याच्यानंतर 16 आणि 17 तारखेला ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या डिस्ट्रिक्ट्सला सुद्धा जाणवेल. अरबी समुद्रातील ताऊक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथेही पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात आजपासून 3 दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण आणि घाटमाथ्यावरही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मुकुटबंदमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसानं बाजारातील काही घरं आणि दुकानांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी शेतमालाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसानं द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पिंपरी चिंचवडच्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती, तर पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. खोपोलीतील खालापूरमध्ये पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली. यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार आहे. देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार असल्याचं या भविष्यवाणीत सांगण्यात आलंय. 5 जून नंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तसंच लॉकडाऊन असला तरी मोर्चे काढणार असल्याचं मेटे यांनी म्हटलंय. हे लॉकडाऊन झाल्याच्या बरोबर मग पुढं 31 तारखेनंतर परत जरी वाढवला तरी त्यावेळेस आम्ही थांबणार नाही. पुढच्या 5 तारखेच्या आसपास मोर्चा 100% निघेल. आरक्षणासंदर्भात राज्याचे अधिकार अबाधितच होते तर महाविकास आघाडी सरकार हे नौटंकीबाज सरकार असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यांनी उठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्रानं करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारलाय. केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं, हे किती दिवस करायचं? आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात गरज पडल्यास 1 दिवसाचं अधिवेशन घेण्याची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्याच्यामध्ये वेळ पडली तर 1 दिवसाचं अधिवेशन किंवा उद्याच्याला जुलैला 5 तारखेला अधिवेशन आहे, त्याच्यात ठराव करणं वगैरे, त्यांनी जाऊन पत्र द्यावं. राज्य सरकारनं जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण मिळवून द्यावं, अन्यथा अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पनवेलचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी केली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांना जाब विचारावा, कारण ते अध्यक्ष आहेत आणि अशोक चव्हाण काहीही सांगतात, कुठलाही विचार न करता बोलतात, फक्त केंद्रावरती ढकलण्याचा प्रयत्न करत होते. आज अशोक चव्हाण उघडे पडलेले दिसत आहेत, आज तरी दिसत आहेत. गोव्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृतांच्या संख्येत भर पडते. गेल्या 4 दिवसात गोव्यात ऑक्सिजन अभावी 75 जणांचा मृत्यू झालाय. राज्यावरील म्युकरमायकोसिसचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक बोलावली. दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडणार आहे.
राज्यात काल कोरोनाचे 39,923 नवे रुग्ण आढळले. 53,249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर राज्यात काल 695 रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपुरात काल 4,965 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 1,996 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. नागपुरात काल 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. धाराशिव ऑक्सिजन निर्मिती प्लांटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यात तिसऱ्या लाटेचं मोठं आव्हान आहे, पण आपण यावरही मात करू शकतो असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याची माहिती तज्ज्ञ देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरू केलेली आहे. शहरात 2 अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं समोर आलंय. दरम्यान आतापर्यंत राज्यात म्युकरमायकोसिसचे 52 बळी गेलेत. अनेकांना आपले डोळेही गमवावे लागल्याचं समोर आलंय. जळगावात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसनं हातपाय पसरले. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 13 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 7 जण यशस्वीरित्या बरे झालेत. नागपुरात मनपानं 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचे 2ही डोस उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मनपाच्या सगळ्या 96 केंद्रांवर 45 वर्षावरील नागरिकांचं आज लसीकरण होणार आहे. गोंदियात लसीकरणासाठी नागरिक वेळेत न पोहोचल्यानं आतापर्यंत तब्बल 6,057 डोस वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत गैरसमज असल्याचंच यामुळे स्पष्ट होतंय. नंदुरबार शहराची लोकसंख्या 2 लाख आहे. आतापर्यंत फक्त 20,000 लोकांनीच लस घेतली आहे. त्यामुळे शहरातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेच्या वतीनं आता वॉर्ड-निहाय लसीकरण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. पंढरपूर तालुक्यात 30,000 तर शहरात 10,000 अशा एकूण 40,000 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. वेळेवर लसीकरण होत असल्यानं कुठेही रांगा लागत नव्हत्या. त्यांचं लसीकरण करण्याचं काम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 50 ते 60% लोकांचं च्या आसपासचं लसीकरण झालेलं आहे. अजूनही वेगानं त्या ठिकाणी सुरू आहे. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे वर्धा इथल्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला ब्लॅक फंगस इन्फेक्शनसाठी एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनच्या निर्मितीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली. येत्या 15 दिवसात वर्धा इथे या इंजेक्शनचं उत्पादन सुरू होणार आहे. सोलापुरात आजपासून किराणा दुकानं, भाजी मंडई आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सकाळी 7 ते 11च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोसी गाव सध्या चर्चेत आहे. या गावाचा कोरोना मुक्तीचा पॅटर्न चर्चेत आलाय. भोसी गावातील 119 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे अवघ्या 15 दिवसात कोरोनावर मात केली आहे. बुलढाण्यात डोणगाव प्राथमिक केंद्राबाहेर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची सोय करण्यात आली. उन्हापासून बचावासाठी मंडप आणि चटई तसंच पिण्याच्या पाण्याची सोय केंद्राबाहेर करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या वाढीमुळे नागपुरात व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. दरम्यान कडक नियम ठेवा, वेळेचं बंधन घाला, मात्र दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्या अशी मागणी व्यापारी वर्गातून होती आहे. नाशिकमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस धडक कारवाई करतायत, तर विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिलाय. पालघरमधील जव्हार आणि मोखाडा या ठिकाणी बँकेत प्रवेश करण्यापूर्वी अँटीजेन चाचणी केली जाते. त्यामुळे गेल्या 3 दिवसात 14 रुग्ण आढळलेत. जालन्याच्या पोलाद स्टील उद्योग समूहानं मराठवाड्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारलाय. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला 300 ऑक्सिजन सिलेंडरचं उत्पादन केलं जात आहे. इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढलाय. सध्या मृत्यूदर 2.59% इतका आहे. 1 मे रोजी 1.88% असणारा मृत्यूदर अवघ्या 13 दिवसात 0.71% वाढलाय. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात रुग्णसंख्या घटल्यानं मोठा दिलासा मिळालाय. काल दिवसभरात 655 रुग्ण आढळलेत. सध्या रुग्णालयात 6,875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलंय.
सरकारी योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांनी योजनेच्या माहितीचे फलक लावावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. साठी लंके यांना अजित पवार यांनी फोन केला होता आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलेलं आहे. वाशिममधील कारंजा इथे हिंदुस्थान स्क्रॅप दुकानातून 55 भरलेले आणि 9 रिकामे असे एकूण 64 ऑक्सिजन सिलेंडर पोलिसांनी 26 एप्रिलला जप्त केले होते. औषध परवाना नसतानाही ऑक्सिजन सिलेंडरच्या अवैध साठ्याप्रकरणी आता या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्यातल्या चिखली इथल्या 10 खासगी कोविड रुग्णालयातील 13 डॉक्टरांनी अचानक जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिलेत. सततचा राजकीय हस्तक्षेप होत असल्यानं ताण वाढत होता आणि त्यामुळे आम्ही राजीनामे देत आहोत असं कारण या डॉक्टरांनी दिलंय. कल्याणमध्ये द बेबी केअर फाउंडेशन तर्फे कल्याण डोंबिवली महापालिकेला 100 पीपी किट भेट देण्यात आली. कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी ही भेट देण्यात आली. साताऱ्यातील जम्बो कोविड रुग्णालयात ईदच्या निमित्तानं मुस्लिम समाजाच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शीरखुर्म्याचं वाटप करण्यात आलं. मुरबाडमध्ये लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्रेत्यांच्या माणुसकीचं दर्शन घडलंय. भाजी विक्रेते प्रकाश भोईर सामाजिक भावनेतून गोरगरीब लोकांना 20 रुपयात पिशवी भरून भाजी देताना पाहायला मिळत आहेत. बेलापूर मतदारसंघात भव्य हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सिडकोला आदेश दिलेत. यासाठी मागणी करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अमरनाथ बदलापूरमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसात नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 100च्या आत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. मिरज रेल्वे स्टेशनवर रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यानं मुंबईतील दगडू आठवले यांचा आई आणि मुलांसमोर दुर्दैवी मृत्यू झालाय. दगडू आठवले हे रेल्वेने खिळेगावहून मुंबईला जात होते. पुणे महापालिका हद्दीत बाहेरच्या शहरातून कुठल्याही वाहनानं प्रवेश करताना आता 48 तास वैधता असलेले कोरोना निगेटिव्ह तेही आरटीपीसीआर तपासणीचं प्रमाणपत्र बंधनकारक असणारे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले. अमरावतीच्या चिखलदरामधील चिचखेडा गावानं राज्यात लसीकरणासंदर्भात एक विक्रम केलाय. या गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. 45 वर्षावरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारं चिचखेडा हे राज्यातलं पहिलं गाव ठरलंय. भंडारा शहरातील 3 मित्रांनी रुग्णालयाबाहेर असलेल्या लोकांना दररोज जेवण देत माणुसकीचं दर्शन घडवलं. आज त्यांच्या या कार्याला 1 महिना झालेला आहे आणि त्यांची ही सेवा अविरत सुरूच आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अकोट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्व वारकरी सेनेनं भावना दुखावल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. 30 वर्षांनंतर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघ हा सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात आलाय. रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खतांच्या किमतीत 15 ते 17% वाढ झाली आहे. भाव वाढल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकमध्ये रेमडेसिवीरची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या 4घांना एफडीएनं सापळा रचत अटक केलेली आहे. यात खासगी रुग्णालयातील नर्सचा समावेश आहे. ईदचं औचित्य साधत पालघरमधील सफाळे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 230 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.